मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। पुण्यातील मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदांवर बहिष्कार घातल्यानंतर आता तुर्कीच्या व्यापाऱ्यांचं जे आहे ते 1000 कोटींचं नुकसान झाल्याचं समोर येतंय। ज्या व्यापाऱ्यांनी हा सगळा बहिष्कार घातलाय ते व्यापारी माझ्यासोबत आहेत। तुर्कीच्या व्यापाऱ्यांचा आता तुम्ही बहिष्कार घातल्यानंतर 1000 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं समोर येतंय। आता हे तुम्हीच विचार करा की 4-5 दिवसात 1000 कोटी रुपयाचं नुकसान झालं आणि थोडी मोजकेच म्हणजे आता आपण इथं पुण्यातनं सुरुवात केली, आता महाराष्ट्रात पसरलं, भारतात पसरलं सगळीकडे। ते एवढे 4-5 इंडस्ट्रीनी जर नुकसान म्हणजे बायकॉट केलं तर 1000 कोटीचं झालं। अख्ख्या भारतानेच जर बायकॉट केलं तर त्यांची कंबर कशी मोडल ते तुम्हीच विचार करा की म्हणजे 4-5 दिवसात 1000 कोटी तर अख्ख्या भारतानेच बायकॉट केलं तर किती नुकसान होईल त्यांचं। काल तुम्हाला धमकीचा देखील फोन आला होता, सीपीची भेट घेतली तुम्ही, काय नेमकी चर्चा झाली? चालू आहे चौकशी त्यांची। आता तुम्ही काही झालं तरी तुर्कीचे सफरचंद घेणार नाही याच्यावर ठामच आहे? पक्का, आता आहे पक्का। मला काल संचालक मंडळ पण मार्के PMCचे बोलले, त्यांच्याशी पण बोलणं झालं काल। मग ते पण मार्केटमध्ये टर्कीचं सफरचंद आणायचं नाही असं त्यांची चर्चा चालू आहे म्हणजे। आता तुम्ही बहिष्कार घातला, हा बहिष्कार कायम ठेवणार आहे आणि तुम्ही आव्हान करताय का आपल्या देशातील व्यापाऱ्यांना की टर्कीचं सफरचंद घेऊ नका? भविष्यात टर्कीने जर पाकिस्तानला मदत करणं सोडलं, जे भावाचं नातं आहे त्यांचं ते भावाचं नातं सोडलं आणि आपल्याशी जर मैत्री केली तर तो विचार करता येईल। आणि टर्कीचे म्हणजे सामान्य ग्राहकाला किंवा सगळ्यांना मी सांगतो की टर्कीचा कुठलाही आयटम खरेदी केला तुम्ही तर तो टर्कीचा आयटम जी इकॉनॉमीचे पैसे त्यांच्याकडे जाणार आहेत तेच गोळ्या बॉम्ब बनवून आपल्यावर हल्ला करणार आहेत। एवढाच विचार करा की टर्कीचा आयटम त्यामुळं बायकॉट करावा। आपण पाहतोय की व्यापाऱ्यांचं अजून देखील म्हणणं आहे की सर्व व्यापाऱ्यांनी याचा विचार करावा की आपण टर्कीचं जर कुठलीही वस्तू विकत घेतली तर ती थेट मदत जी आहे ती पाकिस्तानला होऊ शकते। त्यामुळे आता या व्यापाऱ्यांनी जे आहे ते बहिष्कार सफरचंदावर घातलेला आहे आणि देशभरातील व्यापाऱ्यांना त्यांच्याकडून आव्हान करण्यात येतं की टर्कीची कोणतीही वस्तू जी आहे ती विकत घेऊ नका। कॅमेरा पर्सन तुषारसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।